40 धावांचं आव्हान असं मोठं डोंगरासारखं केलं आणि टॉप 6 मध्ये प्रवेश केला. सावया मैदानाकडे पहिला चेंडू आपण पाहतोय, शॉट केलाय, पुल केला, स्क्वेअर लेगला चेंडू जातोय. चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जाताना दिसतोय आपल्याला. चेंडू गेला डिक्लेअर झोन मध्ये, 1 धाव असेल. एका धावेने धावसंख्येला सुरुवात केली डावखुर आताचा फलंदाज 40+ ज्ञानेश्वर. नक्कीच या ठिकाणी गोलंदाज आपण पाहतोय सुनील म्हात्रे 40+ खेळाडू आहेत आणि तो सुद्धा केगाव 40+ टीम मध्ये सातत्याने खेळ दाखवत असतात. नक्कीच महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत, त्यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत असेल. पाहूया पुन्हा एकदा पुढचा चेंडू. सुरेख चेंडू टाकलाय, भन्नाट वेग पाहायला मिळाला चेंडू मागे. अप्रतिम दर्जेदार गोलंदाजी मात्र या ठिकाणी. चेंडू डॉट सांगता येते, डॉट चेंडूची सांगता आणि 1 धाव. 57 धावा काढायच्या असल्यानं तरी मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये जास्तीत जास्त धावा जमवण्याचा प्रयत्न पाहिजे. तो मात्र भूषण चॅलेंजर संघाचा मात्र इथं जकडून ठेवले. 2 चेंडू टाकलेत, 1 धाव दिली आहे. क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन केले. डावखुर हाताचा फलंदाज असल्या कारणे आपण पाहतोय मिड विकेट आणि मिड ऑन या क्षेत्रामध्ये डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये खेळाडू तैनात केलाय. पुढचा चेंडू फटका फसलाय, झेल आहे, झेल खाली क्षेत्ररक्षक पाहूया आणि झेल टिपली गेली आहे. पहिला हादरा, पहिला दणका, पहिला मावळा पुढजावरून डासलतो डीजे. तर नक्कीच आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं टॉप 6 मध्ये प्रवेश केला आहे क्रांतिक जायंट्स या संघाने. अप्रतिम दर्जेदार खेळ दाखवलाय, दोन्ही मॅच जिंकल्यात आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय. पाहूया बॅट्समन कोण गेला? नवीन फलंदाज हर्ष मैदानामध्ये दाखल होतोय आणि या ठिकाणी पाहिलं ना 57 धावांचं आव्हान असताना तिसऱ्या चेंडूवर इथं सफलता प्राप्त केली गेली आहे. गोलंदाज सुनील म्हात्रे हे आपण पाहतोय या ठिकाणी एक ज्येष्ठ खेळाडू आहेत, 40+ खेळाडू आहेत, मात्र चांगली गोलंदाजी, चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी चालू आहे. केगाव प्रीमियर लीग म्हटलं तर सर्वांना खेळण्याची संधी मिळणारा मंच म्हणजे केगाव प्रीमियर लीग. लहानांपासून मोठ्यांपर्यंत, वरिष्ठांपासून लहानांपर्यंत खेळण्याची संधी या प्रीमियर लीग मध्ये मिळते. पाहूया पुन्हा एकदा गोलंदाज सुनील. स्लोवर पद्धतीचा फसवा चेंडू टाकलाय, ही आहे खासियत या गोलंदाजाची. पहिलं षटक हाताळण्यासाठी आलेला गोलंदाज आपण पाहतोय. 4 चेंडू 1 धाव 1 सफलता प्राप्त केली आहे. सुरेख गोलंदाजी, जखडून ठेवलंय. ज्या पद्धतीने पायाला बेड्या बांधल्या जात आहेत ना, त्या पद्धतीने बेड्या बांधल्या जात आहेत या फलंदाजाच्या बॅटला. आणि इथं मात्र पाहतोय शेवटचा चेंडू या षटकातला, फक्त 1 चेंडू राहिलाय, 1 धाव दिली गेली आहे. नक्कीच फलंदाजाला फक्त बॉलला बघत राहायचं काम केलंय. पुढे जाऊन डान्सिंग डाऊन फटका मारण्याचा प्रयत्न. इथं मात्र काय ओव्हर टाकली आहे, मॅजिकल स्पेल म्हणावं लागेल. 1 विकेट 1 धाव, अप्रतिम दर्जेदार गोलंदाजी. पहिलं षटक संपलंय. ऐकूया तिथपर्यंत एक सुंदर धून. मी सांगतोय आज मी त्यांच्या संघामध्ये केगाव 40+ मास्टर्समध्ये मी खेळतोय, पण आपलं कर्तव्य पालन करताना, आपलं जॉब करताना सुद्धा त्यांनी फिटनेस बघा कशी ठेवलेली आहे. तुम्हाला गोलंदाजावरून अंदाज आला असेल की 7 चेंडू मागे 1 धाव आणि 1 विकेट
गडी मात्र बाद केलेला आहे. नक्कीच ते कर्तव्य दक्ष असताना सुद्धा त्यांनी आजपर्यंत आपल्या खेळाची जोपासना केलेली आहे. नक्कीच सर, कारण महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत, सातत्याने फिटनेसही ठेवायला लागतो आणि त्यांच्या बॉडीवरून आपल्याला पाहायला मिळते की फिटनेस ही जबरदस्त आहे आणि क्रिकेटसाठी वेळ देत आहेत ते. आणि क्रिकेटसाठी वेळ देऊन आज आपण गावाच्या नावासाठी, गावाच्या प्रीमियर लीगसाठी एक दिवस गावाच्या क्रिकेटसाठी खेळण्यासाठी वेळ काढून आलेला आहेत. आणि खरोखर आजची स्पेल आहे ना, एक नंबर स्पेल पाहायला मिळाला, मॅजिकल स्पेल. त्यांच्या माध्यमातून 6 चेंडू 1 धाव 1 विकेट. आणि आता मात्र हा स्कोर डोंगरासारखा झालाय, कारण आता 24 आपण पाहतोय, 30 चेंडू हवे आहेत. 30 चेंडूमध्ये 56 धावांची गरज आहे. सलामीला आलेला कर्णधार हर्षद ठाकूर स्ट्राईकला असेल, प्रथमतः स्टार्ट घेतोय. गोलंदाजाचं नाव आहे, नवीन गोलंदाज डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय, तिथं फक्त आणि फक्त 1 धाव मिळणार आहे. चेंडू गेलाय डिक्लेअर झोन मध्ये, 1च धाव मिळणार आहे त्या साईडला. आणि या ठिकाणी पाहतोय आपण हर्षद या खेळाडूला ओळखलं जातो एक बिग हिटर म्हणून. सातत्याने उरण टेनिस असो, पनवेल टेनिस असो, या ठिकाणी सातत्याने खेळताना हा खेळाडू आपण पाहतोय. एक नाव आहे या खेळाडूचं. आणि आज एका संघाचा कर्णधार आहे भूषण चॅलेंजर. आणि नक्कीच या कर्णधारावर ओझं आहे की 57 धावांचं आव्हान हे पेलायचं आहे. ते आव्हान पेलायचं असेल तर शेवटपर्यंत क्रीजवर उभं राहणं गरजेचं आहे. पण क्रीजवर उभं राहणं महत्त्वाचं तितकंच आहे, तितकंच धावाही काढणं महत्त्वाचं आहे. कारण इथं क्रिकेट अप्रतिम दर्जेदार क्रिकेट पाहायला मिळतोय आपल्याला. मागचा सामना मॅजिकल सामना पाहायला मिळाला, 40 धावा डिफेंड केल्या आणि काय जबरदस्त सामना पाहायला मिळाला. तसाच हा सामना होईल का? कारण या दोन्ही संघांना करो या मरो आहे. जो जिंकल तो पुढे जाईल पुढच्या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी, जो हारेल त्याची ही स्पर्धा इथून संपणार आहे. म्हणजे तुम्हाला 365 दिवस पुन्हा एकदा वाट पाहावी लागेल या प्रीमियर लीगची. तर नक्कीच शॉट चेंडू पुल केलाय, दिलाय दणका, उडवलाय बाबा रामदेव पतंजली षटकार. षटकार, 6 धाबा आल्या आहेत. या 6 धाब्याने धावसंख्या आपण पाहतोय की धावसंख्या धावपलकर 8 वर जाऊन पोहोचली आहे. 1 बाद 8. गोलंदाज आपण पाहतोय, या गोलंदाजाचं नाव आहे संस्कार. मागच्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी केली होती संस्कार यांनी, परंतु आता थोडासा जोखीम झालाय. पुढचा एक चेंडू पाहायला मिळेल. हा चेंडू, वाह, कमबॅक केलाय, कमबॅक केलाय, चेंडू गेलाय डिक्लेअर झोन मध्ये. पुन्हा एकदा 1 धाव मिळाली आहे. 9 धाव संख्या धावपलकावर लागते. संस्कार ज्या पद्धतीने पहिलं षटक टाकलं होतं ना, 40+ खेळाडू आपण पाहतोय सुनील म्हात्रे, 1च धाव देऊन 1 विकेट घेतली. त्यानंतर संस्कार आला, संस्कारच्या चेंडूवर पहिली 1 धाव, षटकार आलाय, 1 डिक्लेअर. पॉइंटच्या दिशेने मारलाय, जोरदार फटका, प्रहार केलाय, पाहावं लागेल हा फटका कुठं जातोय. चेंडू डिक्लेअर झोन मध्ये गेलाय का हे पाहावं लागेल. नक्कीच 3 धावा या पळून काढलेल्या आहेत. नक्कीच धावसंख्या धावपलकर आपण पाहतोय, धावसंख्या झाली आहे 12. 12 धावसंख्या धावपलकावर लागते. केगाव प्रीमियर लीगचा हा सामना आपण पाहतोय. शेवटचा अंतिम सामना असेल एक आता यानंतरचा. स्पोर्ट्स वर्सेस यांच्यातून लॉस होईल तो येणार आहे. लॉस नाही, विनर ना, विनर आणि तिसरा लॉजर, लूजर, म्हणजे 2 सामने स्पोर्ट्स सोबत. यानंतरचा शेवटचा एक सामना राहिलेला आहे.
घुटनाट एक तमाशात एक फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु पॅडला चेंडू आदलतोय. या ठिकाणी एक धाव मिळाली आहे. धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या पाहतोय आपण 13 वर जाऊन पोहोचले. 13 म्हटलं की क्रिकेटमधील अशुभाकडे आपण पाहतोय. परंतु केगाव प्रीमियर लीगचा पहिला दिवस, एक दमदार मॅच, दमदार स्पर्धा आपल्या भेटीला आली आहे. या वनवटीच्या मैदानावर आपण पाहतोय केगाव प्रीमियर लीग पर्व 5वं पहिला दिवस झंझावती खेळ आपल्याला पाहायला मिळाला आहे. सर्व सामने आपण लाईव्ह यूट्यूब पाहतोय. PTC लाईव्हच्या माध्यमातून या मॅची कव्हर केल्या जात आहेत. अतिशय दर्जेदार क्लॅरिटी आपल्याला पाहायला मिळते PTC लाईव्हच्या माध्यमातून. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर संस्कार. पुढचा चेंडू पुन्हा एकदा पुढचा चेंडू आपण पाहतोय. शॉर्ट चेंडू पुल केलाय. गॅप झोन मध्ये चेंडू जातोय. 1 बाउन्स चौकार. 4 धावा मिळत आहेत. पुन्हा एकदा धावसंख्या तब्बल वधारती आहे. धावसंख्या पोहोचली आहे 17 वर. 17 धावा धावफलकावर लागतात. षटक क्रमांक 2 समाप्त होते. तिथपर्यंत ऐकू एक सुंदर संगीत DJ. जयेश पाटील, हर्ष भोईरसाठी नक्कीच नवीन आलेला गोलंदाज आपण पाहणार आहोत. हर्ष भोईर हा गोलंदाज जेव्हा येईल त्या गोलंदाजासाठी नक्कीच या ठिकाणी कॅचसाठी 50, विकेटसाठी 100 रुपये आणि हॅट्रिकसाठी 500 रुपयाची पारितोषिक लावलेलं आहे जयेशजी पाटील यांच्याकडून. हा चेंडू मात्र लेग स्टंपच्या बाहेर जातोय. पंचांचा इशारा येतोय. खराब चेंडू. अवांतर धावसंख्येत बरं धावसंख्या 18 वर जाऊन पोहोचली आहे. गोलंदाज पुन्हा एकदा ज्यांनी पहिलं षटक हाताळलं होतं तेच गोलंदाज आपण पाहतोय सुनील म्हात्रे. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा. फसवा चेंडू टाकला. बॅटच्या रोज मध्ये आलाय चेंडू. पाहूया झेल आहे आणि झेल टिपली गेली आहे. आणखी एक विकेट. काय जबरदस्त गोलंदाजी. चेंडू पाहिला ना तर स्लॉप मध्ये होता. असं वाटलं की सीमारेषा बाहेर जाईल, पण तो टायमिंग प्रॉपर झाली नाही, पॉवर जनरेट झाली नाही आणि विकेट क्रमांक 2 DJ. चेंडू टाकला होता स्लोवर पद्धतीचा सुनील म्हात्रे या गोलंदाजाने, परंतु स्लॉपमध्ये होता. टायमिंग प्रॉपर झाली नाही. हवेत जास्त वेळ गेला आणि तिथं जेल टिपली गेली. दुसरा हादरा बसलाय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला. धावसंख्या 18 वर आहे. 18 धावा धावफलकावर लागत आहेत. 2 फलंदाज बाद. नवीन आलेला फलंदाज हर्षल ठाकूर. डावखुरा तसा छोटासा फलंदाज आहे, परंतु फलंदाज चाणक्य आणि चप्पल पाहतोय आपण. पॉइंट कव्हरच्या दिशेने मारलेला फटका आणि या ठिकाणी आपण पाहतोय की नक्कीच एक धाव फलून काढली आहे. खातं पुढं खोललंय. 19 धावा धावफलकावर लागत आहेत. कर्णधार हर्षद आहे. या खेळाडूला खेळावं लागेल. एकतर्फी झुंज द्यावी लागेल. खिंड लढवावी लागेल. ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांना पनलगडाच्या वेड्यातून काढलं ना, विशालगडावर सुखरूप पोहोचवलं बाजीप्रभूंनी, त्याच पद्धतीने हा मैदान गाजवावं लागेल हर्षद ठाकूर या कर्णधाराला. एक हाती खिंड लढवावी लागेल. शेवटपर्यंत झुंज द्यावी लागेल.
आणि झुंज दिली तरच आपण या स्पर्धेमध्ये टिकून राहाल, अन्यथा या स्पर्धेतून आपण बाद व्हाल. पुन्हा 365 दिवस वाट पाहावी लागेल या प्रीमियर लीगची. तर नक्कीच अति महत्त्वाचा सामना आहे दोन्ही संघांसाठी, कारण दोन्ही संघ पहिला सामना लॉस झालेला आहेत, विजयी न होता पराजित झालेला आहेत. परंतु ही संधी आहे, या संधीचं सोनं कुठला संघ करतोय हे पाहावं लागेल. सुनील म्हात्रे गोलंदाजी ट्रॅकवर 7-8 पावलांचा रनअप आपण पाहतोय. हर्षदसाठी जोरदार प्रहार केलाय, लॉंग ऑन कडे चेंडू ट्रॅव्हल होतोय, गॅप शॉट, चौका, दणदणीत खणखणीत सीमारेषा पार चौकार. डीजे आत्मविश्वास वाढलाय. धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 23 धावा धावफलकावर, 21 चेंडू, 34 धावांची गरज आहे. पाहूया हर्षद जिथपर्यंत मैदानावर आहे ना तिथपर्यंत मॅचला मजा येणार आहे. आडव्या हाताने खेळलेला फटका, स्लोअर पद्धतीचा चेंडू टाकलेला आहे. सुरेख क्षेत्ररक्षण, सुरेख फेकी मात्र या ठिकाणी एकच धाव. धावसंख्या पोहोचली आहे आपण पाहतोय 24 वर. 24 धावा धावफलकावर लागताय. षटक क्रमांक 3 प्रगती पथावर आहे. आणि नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय 57 धावांचं आव्हान असताना 33 धावांची गरज अजूनही या ठिकाणी आपल्याला. 20 चेंडू 33 धावांची गरज. सामना अजून कुठेही झुकलेला नाहीये, सामना बरोबरीच आहे. पाहूया सुनील म्हात्रे गोलंदाजी ट्रॅकवर, जोरदार प्रहार, लॉंग ऑफ कडे चेंडू ट्रॅव्हल होतो. क्षेत्ररक्षक आहे, खराब क्षेत्ररक्षण, चेंडू गेलाय पुन्हा एकदा सीमा पार चौकार. नक्कीच खणखणीत चौकार आला आहे या छोट्या बॅट्समॅनच्या बॅटमधून. नक्कीच हर्षल, जोरदार प्रहार, फटका फसला आहे. पुन्हा एकदा जेल आहे, जेल खाली क्षेत्ररक्षक, जेल टिपला जातोय. आणखी एक विकेट येतोय. वाजव डीजे. मॅच मध्ये मजा येणार आहे, कारण हा मॅच होते टाईट. वाटलं होतं की भूषण चॅलेंजर संघ सहज हा स्कोअर अचीव करेल, परंतु धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 28 ना 28 ना चौका मारा ना. धावा 28 झाल्या का? 28 धावा धावफलकावर लागतायत या ठिकाणी. 18 चेंडू 29 धावांची गरज या ठिकाणी आपण पाहतोय. 28 धावा धावफलकावर आहेत, 18 चेंडू आणि विजयासाठी हव्यात 29 धावांची गरज. तर दमदार मॅच आपल्या भेटीला येते, एक दर्जेदार मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. नक्कीच चौथं षटक आपण पाहतोय या ठिकाणी. कुठला गोलंदाज घेऊन येणार चौथं षटक? नक्कीच नौका गोलंदाज असेल. गोलंदाजाचं नाव पाहूया काय आहे. संस्कार. तर नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय. नॉन स्ट्राईक एंडला आहे अतुल पाटील. तर हर्षद ठाकूर हा मात्र कर्णधार संघाचा, ज्याच्या खांद्यावर ओझा आहे, तो शेवटपर्यंत खेळणं गरजेचं आहे. पाहूया उरलेले
18 चेंडू 29 धावांची गरज, 28 धावा धावफलकावर लागतायत. गोलंदाज आहे संस्कार. संस्कार कशा प्रकारे गोलंदाजी करेल हे पाहावं लागेल. सामना अतिशय रंगतदार होतोय, रंगतदार स्थितीमध्ये येतोय. केगाव प्रीमियर लीग 2026चा दमदार आयोजन, दमदार नियोजन आपण पाहतोय. प्रेक्षणीय ट्रॉफीज, देखण्या ट्रॉफीज, मॅन ऑफ द सिरीज आपण पाहतोय. वॉशिंग मशीन, इलेक्ट्रॉनिक वॉशिंग मशीन आहे, त्या दरम्यान आपण पाहतोय 3 सायकल. गोलंदाज, फलंदाज आणि क्षेत्ररक्षक या तिन्ही खेळाडूंसाठी बायसायकल आहेत. एक दमदार आयोजन आपण पाहतोय आणि तितकंच दमदार असं पारितोषिके आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून दिल्या जात आहेत. नक्कीच ही स्पर्धेचा आता पहिला दिवस आहे. 4 दिवस ही चालणार आहे प्रीमियर लीग. दमदार प्रीमियर लीग आपल्याला पाहायला मिळणार आहे. मोठी लीग आहे, 12 संघ आहेत. दररोजचे 4-4 संघ खेळले जातील या मैदानावर. संस्कार गोलंदाजी ट्रॅकवर हर्षदसाठी असेल. आडव्या हाताने खेळायचा प्रयत्न, चेंडूचा ना बॅटचा दिसता संपर्क आला नाही. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय. एक धाव घेतली गेली. धावसंख्या 29 वर जाऊन पोहोचली आहे. 28 धावांची गरज असेल आता 17 चेंडूमध्ये. 17 चेंडूमध्ये 28 धावा आपल्याला पाहायला मिळतील. खिंड लढवावी लागेल, झुंज द्यावी लागेल. कडवी झुंज, ही झुंज द्यावीच लागेल, कारण करूया मारो डू और डाय फाईट मॅच आहे. जिंकावं लागेल, संघर्ष हा करावा लागतो. संघर्ष नेहमी एकट्यालाच करावा लागतो. आयुष्यामध्ये संघर्ष प्रत्येकाचा असतो आणि तो संघर्ष प्रत्येकाला करावा लागतो. आज संघर्ष खेळात तर आपण विजयी झाला तर पुढच्या राऊंडमध्ये दाखल व्हाल. पाहूया संस्कारचा पुढचा चेंडू. लेग स्टंपच्या बाहेर पुन्हा एकदा पंचांचा इशारा येतोय वाईटचा. खराब चेंडू, अवांतर धावसंख्येत भर. धावसंख्या पुन्हा एकदा वाढते. 30 धावा धावफलकावर लागतायत. या ठिकाणी आपण पाहतोय 30 धावसंख्या धावफलकावर. वाईट +1, 31 धावा धावफलकावर लागतायत. पुन्हा एकदा वन बाउट चौकार या ठिकाणी जातोय. धावसंख्या 35 वर जाऊन पोहोचली आहे. 22 धावांची गरज. मच 22 धावांची गरज. आता मात्र या ठिकाणी थोडस मॅच मध्ये घुसताना दिसत आहेत. या ठिकाणी भूषण चॅलेंजर संघ हर्षदच्या बॅट मधून आला एक चौकार. कॉन्फिडन्स वाढेल, आत्मविश्वास वाढेल. जोरदार प्रहार, आउट ऑफ द पार्क नाही, मात्र झेल आहे आणि झेल घेतली जाते. हर्षदची खेळ ही संपुष्टात आली आहे. आणखी एक विकेट डीजे. कर्णधार बाद होऊन परतोय. 10 चेंडू आणि 25 धाबांचा खेळ. सलामीला आलेला फलंदाज हर्षद यांनी आपल्या संघासाठी 25 धाबा जमवल्यात, परंतु बॅक टू द पॅव्हेलियन, कारण घेतले आहे मिड विकेट क्षेत्रामध्ये घेतला आहे झेल आणि संपलाय हर्षदचा खेळ. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय कुंजन ठाकूर. नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय या ठिकाणी 35 धावा धावफलकावर लागल्यात. विजयासाठी हव्यात आता 15 चेंडू आणि 22 धावा. 15 चेंडू 22 धावांची गरज. नवीन फलंदाज कुंजन ठाकूर मैदानामध्ये जातोय. कष्टपैलू खेळाडू कुंजन, नक्कीच केगाव क्रिकेट मधला एक नामचित खेळाडू आपण पाहतोय आणि गरज आहे आज खेळण्याची. आपल्या संघाला जिंकवायचं असेल तर कुंजनला खेळावं लागेल. पाहूया कशा प्रकारे संस्कार गोलंदाजी. पुढचा चेंडू आपण पाहतोय. वा वा क्या बात आहे, भन्नाट वेग पाहायला मिळाला. अप्रतिम दर्जेदार चेंडू. एसटी रक्षकाच्या ग्लव्ह मध्ये चेंडू शांत होतोय. उरलेले आता 14 चेंडू. विजयासाठी अभ्यात 22 धावा. 14 चेंडू 22 धावांची गरज.
यावेळचा चेंडू लॉर्ड अपील आहे, बॅट कट आहे इथं आणि इथं मात्र डिक्लर झोन मध्ये चेंडू जातोय. एक धाव मिळते. 36 धावा धाव फलकावर लागतायत. विजयासाठी आता 13 धावा 13 चेंडू 21 धावांची गरज भूषण चॅलेंजर संघाला आहे. धावसंख्या आपण पाहतोय या ठिकाणी 36 वर जाऊन पोहोचली आहे. ही मॅच मात्र टाईट होती आहे. ही मॅच पूर्णपणे टाईट होताना पाहायला मिळते आपल्याला. पूर्णपणे मॅच मध्ये पकड निर्माण केली आहे इथं. रियांश 74 स्ट्रायकर या संघाने डिफेन्स मध्ये फॉलो थ्रो मध्ये चेंडू अडवला, पण तू इथं थोडंसं फंबलिंग झालाय गोलंदाज. चेंडूवर एक धाव घेतली गेली आहे. धावसंख्या पोहोचले 37 वर. नक्कीच 37 धावा धावफलकावर लागतायत या ठिकाणी. विजयासाठी आता 12 चेंडू आणि 20 धावांची गरज आपण पाहतोय. 12 चेंडू 20 धावा. ही जी 5वं षटक आहे ना, हे 5वं षटक महत्वाचं आहे. या 5व्या षटकामध्ये कमीत कमी धावा देणे गरजेचं आहे इथं रियांश स्ट्रायकर संघाला. परंतु पाहावं लागेल कशा प्रकारे गोलंदाजी होईल आणि कशा प्रकारे फलंदाजी होईल हे महत्वाचं आहे. कारण गुंजन ठाकूर सुद्धा एक जबरदस्त फलंदाज आहे. त्याला माहीत आहे की आपल्याला ही मॅच जिंकवायची आहे. स्पर्धेमध्ये जिवंत राहायचं असेल तर आपल्याला या संघाला पराभूत करून पुढे जायला लागेल. तर 12 चेंडू आहेत, 20 धाबा आहेत. प्रत्येक षटकामागे 10ची सरासरी गाठावी लागेल. 10च्या सरासरीने वाटचाल केली तरी मॅचमध्ये येऊ शकता. परंतु पाहावं लागेल. क्रिकेट आहे मित्रांनो. मग अशी 40 धावा निघता आल्या नाही आहेत हार्दिक स्पोर्ट्स संघाला. कारण 40 धावा काढताना पूर्णपणे दमछाक झाली. काय गोलंदाजी केली आणि पूर्णपणे या ठिकाणी मॅचमध्ये कमबॅक केलं ते मात्र जायंट संघाने. 5वं षटक पाहतोय आपण. 12 चेंडू 20 धावांची गरज. 5वं षटक हाताळण्यासाठी येतोय गोलंदाज. कल्पेश. 12 चेंडू 20 धावा. प्रहार करायचा होता मोठा कुंजन ठाकूरला. चेंडूचा आणि बॅटचा संपर्क आला नाहीये. चेंडू निर्धाव. उरलेल्या आता 11 चेंडू 20 धावा. जसा चेंडू डॉट तसा प्रेशर वाढेल फलंदाजावर. धावसंख्या 37 वर जाऊन पोहोचली आहे. 37 धावा धावफलकावर लागतायत भूषण चॅलेंजर संघाच्या. पुन्हा एकदा कल्पेश. डीप पॉइंटच्या दिशेने मारलेला चेंडू. जोरदार प्रहार केलाय. थांबणार नाही. चेंडू जाणार सीमा पार. चौकार. 41 धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते आहे. या फटक्याने कॉन्फिडन्स वाढलाय खेळाडूचा. कारण इथं पाहतोय 11 चेंडू 20 धावा असताना मात्र चौकार मारलाय. धावसंख्या 41 वर जाऊन पोहोचली आहे. 10 चेंडू 16 धावांची गरज. पुन्हा एकदा पुढचा चेंडू आपण पाहतोय. कल्पेश. जोरदार प्रहार एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये मारलाय. पुन्हा एकदा आणखी एक आलाय. दमदणीत खणखणीत चौकार. थँक्यू. काय जबरदस्त अप्रतिम दोन्ही फटके पाहायला मिळाले कुंजन ठाकूरच्या बॅटमधून. एक एक्स्ट्रा कव्हरच्या डीप एक्स्ट्रा कव्हर वरून तर एक डीप पॉइंटच्या वरून मारलेला चौकार. धावसंख्या 9 चेंडू 12 धावांची गरज आणि आता धावसंख्या 45 वर जाऊन पोहोचली आहे.
45 धावा धावफलकावर. 9 चेंडू 12 धावांची आवश्यकता. मात्र कल्पेश प्रेशरमध्ये, तर बॅक टू बॅक 2 चेंडूवर मिळाले 2 फटके मोठे. रियांश 74 संघाला मात्र थोडस हे सामना चुकताना दिसतोय तो भूषण चॅलेंजर संघाकडे. विकेट आणि डॉट घेणं गरजेचं आहे. कल्पेश पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. जोरदार प्रहार, फटका फसलाय आणि ही घेतली आहे जेल. कुंजन ठाकूर बॅक टू द पॅव्हेलियन. डीजे आणि या ठिकाणी जर पाहिलं ना आपण, चांगली फलंदाजी चालू होती या ठिकाणी गुंजन ठाकूरची, परंतु मोठा प्रहार मारायला गेला आणि विकेट गेला. इथं संयमी खेळी खेळण्याची गरज होती, परंतु इथं विकेट पडल्यानंतर प्रेशर आलाय. कारण या ठिकाणी सेन्सिबल क्रिकेट खेळणं गरजेचं होतं गुंजनला. बॅक टू बॅक 2 चौकार मारल्यानंतर मोठा प्रहार मारायची गरज नव्हती. आपण मॅचमध्ये आलात, परंतु इथं आपला विकेट गेलाय आणि विकेट गेल्यानंतर पुन्हा एकदा प्रेशर आलाय भूषण चॅलेंजरवर. उरले 8 चेंडू 12 धावा आणि ह्या 2 चेंडूवर विकेट किंवा डॉट आलं ना, तर पुन्हा एकदा मॅच फिसकटेल. पुन्हा एकदा मॅच जाईल रियांश 74 संघाकडे. अहो या काय घडतंय. पुन्हा एकदा कल्पेश गोलंदाजी ट्रॅकवर. नवीन आलेला फलंदाज प्रणय. जोरदार प्रहार, कॅच आहे, पाहूया. आणखी एक कॅच घेतली आहे, पहा काय जबरदस्त मॅच. तर मॅच पुन्हा एकदा फसली आहे, कारण कुंजननी 2 चौकार मारल्यानंतर स्वतःचा विकेट टाकला. त्यानंतर नवीन आलेला फलंदाज आपण पाहतोय. नवीन आलेला फलंदाज बाद झाला. त्या फलंदाजाचं नाव आहे प्रणय. बाद झाला, कारण तोही मोठा फटका मारायला गेला आणि त्यामुळे आता मॅच प्रेशर मध्ये आहे. 7 चेंडू 12 धावा. कौशिक नवीन फलंदाज. डावखुरा हाताचा फलंदाज आपण पाहतोय. कौशिक येतोय. 7 चेंडू 12 धावा. कल्पेश कमबॅक करतोय. शॉर्ट चेंडू पुल केला. डिक्लेअर झोन मध्ये 1 धाव. उरलेले आता शेवटचे 6 चेंडू 11 धावा. सहा चेंडू 11 धावांची गरज. शेवटचा अंतिम षटक हाताळण्यासाठी कोण येणार. कर्णधार कुणाला सोपवणार शेवटचं अंतिम षटक. पाहूया. हे 6 चेंडू महत्वाचे आहेत, अति महत्वाचे आहेत, कारण इथं जो 6 चेंडू टाकणार आहे ना, तो विचारपूर्वक टाकावा लागेल. कारण इथं पहिले 3 चेंडू डॉट झाले ना किंवा सिंगल आली ना, तरी मॅच पकडली जाईल. परंतु ही मॅच पकडेल कोण हे महत्वाचं आहे. पाहूया शेवटचा अंतिम षटक. गोलंदाज कोण असेल. 6 चेंडू 11 धावा. सहा चेंडू 11 धावा. केगाव प्रीमियर लीग दमदार मॅच आपला भेटीला येते. मागाशीची पण मॅच एक टाईट मॅच पाहायला मिळाली आणि ही सुद्धा मॅच फाईट येते. एका बाजूला आपण पाहतोय एक दमदार मॅच आपण पाहतोय.
गोलंदाजाचं नाव आहे समर्थ. शेवटचे 6 चेंडू 11 धावा, कंपल्सरी चेसिंग आहे. पाहूया काय घडतंय काय बिघडते. समर्थ कशा प्रकारे गोलंदाजी करेल हे पाहावं लागेल. या ठिकाणी नक्कीच एक्स्ट्रा कव्हरचा गॅप खाली आहे. 2 सर्कलमध्ये लावलेत, याचा अर्थ तो गॅप ठेवलाय खाली. अतुल हा खेळाडू आहे. पाहूया स्ट्राईकला कौशिक आणि अतिशी जोडी मैदानामध्ये आहे. तर समर्थ गोलंदाजी ट्रॅकवर 6 चेंडू 11 धावा. जिओ मरो करो या मरो डू अ डाय फाईट मॅच पाहायला मिळते. पॅडला चेंडू आदललाय. धावचीची संधी जर धाव घेतली असती तर आणखी मॅच टाईट होती आहे. उरलेले 5 चेंडू 11 धावा. पाच चेंडू 11 धावांची गरज. समर्थ चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. 5 चेंडू 11 धावा. पुढचा चेंडू आपण पाहतोय. जोरदार प्रहार केलाय, येतोय चौकार. 4 धावा. चार धावा आल्या आहेत. शॉर्ट चेंडू पुल केलाय. टायमिंग वर हा फटका मारलाय अतुल या खेळाडूनी. आणि आता 4 चेंडू 5 धावांची गरज. मॅच मध्ये ट्विस्ट आहे नक्कीच. डिक्लेअर झोन मध्ये या ठिकाणी पाहतोय आपण नक्कीच. 6 धावांची गरज या ठिकाणी पाहतोय आपण. 3 चेंडू 6 धावा. 11 धावांची गरज असताना मिळालेला चौकार, त्यानंतर 1 धावी. आणि इथं पाहतोय आपण डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जाईल का. पुन्हा एकदा डिक्लेअर झोन मध्ये पुन्हा एकदा 1 धाव मिळाली आहे. दोन चेंडू 5 धावांची आवश्यकता. 1 चौकार येणं गरजेचं आहे. हा चेंडू महत्वाचा आहे. या चेंडूवर येईल काय मोठा तडाखा. 1 चौकार येणं गरजेचं आहे. पाहूया का चेंडू डॉट होईल. काय घडतंय. संस्कार जोरदार प्रहार केलाय. पाहावं लागेल काय घडतंय. चेंडू पडतोय. चौकार. 4 धावा. एक चेंडू 1 धाव. मॅच आली आहे. पकड दिली आहे. 1 चेंडू 1 धाव. धाव संख्या स्कोर बराबर झालाय. पाहूया काय घडतंय. शेवटचा चेंडू. गोलंदाज आहे समर्थ. काय घडल. जर विकेट पडला तर किंवा डॉट झालं तर काय घडेल. मॅचची सिच्युएशन आहे ही. मॅच आली आहे रंगात, कारण फलंदाज खेळतो आहे रंगामध्ये. आणि जबरदस्त फटके पाहायला मिळाले. 2 चौके आले ना, तिथं मॅच फिरली गेली आहे. संस्कार या ठिकाणी समर्थ आपण पाहतोय की थोडासा बॅकफुटला गेला आहे. चौकार आल्यानंतर थोडा दडपण आहे, परंतु या दडपणाचा कितपर्यंत फायदा उचलेल. अतुल चांगली फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. 2 चौके मारलेत. शेवटचा अंतिम चेंडू आपण पाहतोय. 1 चेंडू 1 धाव. काय होईल या मॅचची सिच्युएशन. 1 चेंडू 1 धाव. शेवटचा चेंडू. धावचे बघा. धावची धोण्याची संधी होतीये.
फिल्डिंग थोडस फंबल झालाय आणि इथं धाव काढली गेली आहे आणि इथं मात्र विजय होतोय भूषण चॅलेंजर संघ. आणि पहा भूषण चॅलेंजर संघाचे समर्थक ना झाड घेऊन स्वतः आलेले आहेत शुभेच्छा देण्याकरता. उद्या आपल्याला पट्टा लावायला लागेल. आपल्याला उद्या पट्टा लावायला लागेल.